महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त झी 24 तास जेडीएसचा महाराष्ट्राचा महासर्वे. महायुती सरकारच्या कामगिरीचा आढावा संध्याकाळी 7 वाजल्यापासून झी 24 तासवर पहा महाराष्ट्राचा महासर्वे. मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान. सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी. 15 डिसेंबरच्या आसपास महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. मनपातल्या दुबार मतदारांबाबत आयोगाच्या बैठकीत चर्चा. दुबार मतदारांची यादी प्रसिद्ध करण्याचे आयोगाचे आदेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची आज पत्रकार परिषद. निलेश राणेंच्या पैसे वाटपाच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष. ईटी सक्ती विरोधात राज्यातल्या शिक्षकांचं आज शाळा बंद आंदोलन. सर्व शिक्षक संघटना आंदोलनात सहभागी होणार. तर सरकार सकारात्मक असताना आंदोलनाची गरज नाही. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. राज्यातल्या सर्व बाजार समित्या आज बंद. व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या बंद राहणार. सर्वांना समान कायदा करा, व्यापाऱ्यांची मागणी. रिझर्व्ह बँकेचं पतधोरण आज जाहीर होणार. रेपो रेटमध्ये 0.5% कपात होण्याची शक्यता. रेपो रेटमध्ये कपात झाल्यास तुमचं गृह वाहन कर्ज स्वस्त होणार. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. पुणे कोर्टात सुमारे 3 तास युक्तिवाद. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन 2 दिवस भारताच्या दौऱ्यावर. दिल्लीतल्या पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वागत. आज दुपारी औपचारिक स्वागत होणार. राज्यात पुढील 48 तासात पुन्हा थंडीच्या लाटेचा इशारा. पारा 10 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज.